हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 7 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी तो क्षण आलाच जेव्हा नुपूरने तायडीच्या सनसनीत थोबाडीत मारली. पण आपल्या सगळ्यांना जसं वाटत होतं तसंच घडलंय. नुपूरने नशेत नाही तर पूर्ण शुद्धीत असताना जाणून बुजून तायडीच्या थोबाडीत मारली. कारण नुपूरला आधीच तायडीचा प्लॅन समजला होता की तायडी तिच्या ज्यूसमध्ये नशेचं औषध टाकून सगळ्यांसमोर तिचा अपमान करणार आहे. त्यामुळे नुपूरने हे औषध पिलंच नाही, हा ज्यूस पिलाच नाही आणि मग सगळ्यांसमोर चक्क तायडीच्या सणसणीत थोबाडीत मारली. तायडीला हा अपमान सहन झाला नाही. तायडीने चक्क नुपूरचा हा अपमान तिला व्याजासकट परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिने जो आक्रोश केला, तिने जो स्वतःला त्रास करून घेतला, स्वतःचं तोंड लाल करून घेतलं, हे पाहून खरंच तुमच्याही अंगावर शहारे येतील. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आणि मल्हारच्या हातात हा ज्यूसचा ग्लास पाहून तायडी आणि तायडीचा बाप खूप खुश होतात. तायडीचा बाप म्हणतो, तायडे, तुझं औषध हे जागेवर पोहोचलंय. तायडीसुद्धा खूप खुश असते आणि नुपूर मल्हार दोघेही ज्यूस पित असतात. नुपूर हा ज्यूस पिते पण तिला असं वाटतं की ज्यूसमध्ये काहीतरी वेगळे. हे पाहून तायडी खुश होते. नुपूर हा ज्यूस पितच असते आणि मग तायडी आणि तायडीचा बाप मजा पाहण्यासाठी, मजा घेण्यासाठी पुढे येतात. तायडी मल्हारला विचारते, मल्हार, आवडली का तुला ही पार्टी? हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे. तर मल्हार म्हणतो, हो तायडे, खरंच खूप छान पार्टी दिलीस तू. तायडी ही मल्हारला समजावून सांगते, तू फक्त एन्जॉय कर, बाकी कसलाही विचार करू नको आणि ही पार्टी फक्त तुझ्यासाठी मी अरेंज केली आहे. आणि तेवढ्यात नुपूरला नशा चढते. नुपूर म्हणते, एक नंबर, ग्रेट, फॅन्टॅस्टिक असं ती जोरात ओरडते. नुपूरचा असा जोराचा आवाज ऐकून सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. आशा, रेवती, कोणाला कळतच नाही की नुपूर एवढ्या जोरात आरडाओरडा का करतीये. आणि मग नुपूर ही तायडीला म्हणते, सागरिका मॅम, खरंच तुम्ही इतकी ग्रँड, इतकी छान पार्टी दिली ना, तुमचे खूप खूप आभार. आजपर्यंत मी कधीच अशा पार्टीत आले नव्हते. आजपर्यंत अशी पार्टी मी कधी स्वप्नातसुद्धा पाहिली नव्हती. इतकी छान पार्टी दिली आहे तुम्ही मला. हे ऐकून सगळेजण नुपूरकडे आश्चर्याने पाहत असतात. नुपूर ही अडखळत अडखळत बोलत असते, हसत असते. कोणाला कळतच नाही की नुपूरला नेमकं काय झालंय. मल्हार म्हणतो, नुपूर, काय होतंय तुला? तर नुपूर म्हणते, मी तुमच्याशी बोलत नाहीये, मी तुमच्या बहिणीशी बोलतीये, सागरिका खानविलकरशी. ह्या आहेत सागरिका खानविलकर, तुम्ही आहात मल्हार खानविलकर आणि मी आहे मिसेस नुपूर खानविलकर. असं म्हणून नुपूर ही जोरजोरात ओरडू लागते. तायडीला खूप हसू येतं. तायडी खुश होते. पण आशा, अन्वय, मीना, जिया, कोमल या सगळ्यांना जबर धक्का बसतो. मीडियावाले नुपूरचं हे सगळं वागणं रेकॉर्ड करत असतात. तायडी हसू लागते. तेवढ्यात नुपूर तिच्या जवळ येते आणि म्हणते, सागरिका मॅम. तायडी दचकते. तर मल्हार म्हणतो, नुपूर, काय होतंय तुला? बरं वाटतंय ना? तर नुपूर चिडून म्हणते, सर, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, एकदा सांगितलं ना. पार्टीतले सगळेजण खूप घाबरतात की नुपूर अशी का वागतीये. तायडी मात्र खूप खुश असते. आणि मग नुपूर परत एकदा तायडीजवळ येते आणि विचारते, मॅम, तुम्ही माझ्याशी बोला, मला तुम्ही खूप आवडतात. मल्हार म्हणतो, नुपूर, काय होतंय तुला? तर नुपूर चिडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तेवढ्यात अन्वय, आशा पुढे येतात. नुपूरला सावरण्याचा प्रयत्न करतात. नुपूर चल, नुपूर चल. तर नुपूर म्हणते, मला कुठे काय झालंय, मी नॉर्मल आहे, मला काही झालेलं नाहीये. पण अन्वय हा नुपूरला आपल्याबरोबर घेऊन जातो. पण नुपूर काही ऐकत नाही आणि म्हणते, मला आज डान्स करायचा आहे, मला एन्जॉय करायचं आहे, पण त्याच्या आधी मला सागरिका मॅमला थँक्यू म्हणायचं आहे. आणि नुपूर ही सागरिकाजवळ येते. तायडीला म्हणते, मॅम, खरंच तुम्ही किती क्यूट आहात, किती चांगले आहात. आजपर्यंत एवढी ग्रँड पार्टी माझ्यासाठी कुणीच दिली नव्हती, फक्त तुम्ही दिली. तुम्ही माझा किती विचार करता. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. नुपूरचं असं वागणं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं. नुपूरला नेमकं झालंय तरी काय, नुपूर का अशी वागतीये हे कोणालाच कळत नाही.
आणि मग नुपूर चक्क तायडीला मिठी मारते, तायडीच्या खांद्यावर डोकं ठेवते, तिचे गाल पकडते आणि म्हणते, खरंच तुम्ही खूप छान आहात सागरिका मॅम. आणि मग नुपूर ही स्टेजच्या मधोमध येते आणि म्हणते, आज मी मल्हार सरांबरोबर डान्स केला, आता मला एकटीला डान्स करायचा आहे, गाणं लाव रे. आणि मग एक गाणं लागतं, आईच्या गावात बाराच्या भावात. आणि या गाण्यावर नुपूर चक्क मनसोक्त डान्स करू लागते. सगळ्यात आधी ती आशाला डान्स करायला ओढते, आशाबरोबर डान्स करत असते. सगळेजण नुपूरकडे आश्चर्याने पाहतच राहतात. मल्हारचा विश्वासच बसत नाही की नुपूर हे काय करते. तायडी मात्र खूप खुश असते. त्यानंतर नुपूर ही मीनाला डान्स करायला बोलवते आणि मीनाला गोल गोल फिरून फिरून फेकून देते. मीना आणि दीपची धडक होते. त्यानंतर नुपूर आणि गायत्री डान्स करू लागतात. गायत्रीला तर स्वतःहूनच डान्स करायचा असतो, ती नुपूरबरोबर मनसोक्त नाचते. आणि त्याच वेळेस तायडी ही गायत्रीकडे रागारागाने पाहते, त्यामुळे गायत्री डान्स करायचं थांबते. तेवढ्यात नुपूरची नजर ही रेवती मावशीवर जाते आणि नुपूर म्हणते, सासूबाई, आणि चक्क रेवती मावशीला घट्ट मिठी मारते. सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात की नुपूर असं वेड्यासारखी काय करते. तायडी खुदू खुदू हसत असते. मग अन्वय तेथे येतो. नुपूर आणि रेवती मावशीला सोडवतो, पण नुपूर ही रेवती मावशीला सुद्धा गोल 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 फिरवते आणि तिकडे फेकून देते. अन्वय त्यांना कसं बसं सावरतो. तायडी खूप खुश असते. नुपूरचा हा जो काही अपमान होतोय, नुपूर जे काही वेड्यासारखी वागते ते पाहून तायडी हसत असते. आणि मग त्याच वेळेस नुपूर चक्क गोल गोल फिरत 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 तायडीजवळ येते आणि तायडीच्या सनसनीत मुस्काटात मारते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. मल्हार, आशा, तायडीचा बाप, तायडीची आई, रेवती, कोणाचाच विश्वास बसत नाही. जिया, अन्वय, कोमल या सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो की नुपूरने चक्क तायडीच्या सनसनीत मुस्काटात मारली आहे. तायडीचा स्वतःचा विश्वास बसत नाही. तायडी ही रागारागाने नुपूरकडे पाहते. मल्हारसुद्धा खूप घाबरलेला असतो. नुपूर ही तायडीकडे पाहतच राहते. आता काय करावं हे कोणालाच कळत नाही. तायडीला खूप राग आलेला असतो. या नुपूरला खाऊ की घेऊ, काय करू हिचं, असं त्याला झालेलं असतं. पण तायडी ही काहीच न बोलता तेथून निघून जाते. मल्हारसुद्धा तायडे तायडे म्हणत मागे जाऊ लागतो, तर नुपूर त्याला थांबवते आणि म्हणते, मल्हार खानविलकर, तुम्ही इकडे या. आणि मल्हार हा नुपूरजवळ येतो. नुपूर त्याच्यावर चिडून म्हणते, मला तुमची गरज नाही आहे. तेथे उभे असल्या सगळ्यांना खूप वाईट वाटतं आणि मग नुपूर ही तेथून निघून जाते. कोणाला कळतच नाही की हे सगळं काय होतं, नुपूरने हे सगळं का केलं, कसं केलं, हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण आता झालं गेलं, सगळं होऊन गेलेलं असतं. थोड्या वेळानंतर तायडीचे आईबाप तायडीच्या रूममध्ये असतात आणि तायडी ही बाथरूममध्ये असते. दोघेही तायडीला आवाज देत असतात, तायडे तायडे दार उघड, तायडे बाहेर ये. आणि त्याच वेळेस तायडी बाथरूमचा दरवाजा उघडते आणि बाहेर येते. तर तायडीने चक्क आंघोळ केलेली असते. ती पूर्णपणे ओली झालेली असते आणि निराश असते, रडत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं. फ्रेंड्स, आजपर्यंत तुम्ही तायडीचा हा अवतार, तिचा हा राग, तिचं हे दुःख कधीही पाहिलं नसेल. तायडी पूर्णपणे कोलमडून गेलेली असते आणि ती तशीच बाहेर येते. तिचा हा अवतार पाहून तायडीचे आईबाप खूप घाबरतात आणि तायडीला पुन्हा पुन्हा तेच आठवत असतं की नुपूरने भर पार्टीत सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत मारली. तायडी ही बाथरूमच्या बाहेर येते आणि तशीच उभी राहते आणि ढसाढसा रडू लागते. तायडीला आठवतं की नुपूरने कसा सगळ्यांसमोर पार्टीत माझा अपमान केला होता, तिने माझ्याबरोबर काय काय केलं हे सगळं तिला आठवतं. तायडी ही स्वतःला आरशात पाहते आणि मग तेथे एक स्टूल असतो, या स्टूलवर बसते. स्वतःला पाहताच तिला तिचा गाल दिसतो आणि या गालावरच नुपूरने थोबाडीत मारली होती, माझ्या कानाखाली वाजवली. हे सगळं तिला पुन्हा पुन्हा आठवत असतं. तायडीचं हे रडणं, तिचा हा आक्रोश पाहून तायडीचे आईबाप खूप घाबरतात. तायडीच्या बापाची तर काही बोलण्याची हिंमत होत नाही. पण तायडीची आई म्हणते, तायडे खूप लागले का तुला, मी एखादी क्रीम आणू का, तुझ्या गालावर लावून देऊ का. तर तायडी चिडून म्हणते, हे दुःख, हा त्रास कोणत्याही क्रीमने कमी होणार नाहीये. तर तायडीची आई म्हणते, अगं ती नुपूर नशेत होती, दारू प्यायली होती, तू कशाला एवढं टेन्शन घेते, तिने जाणून बुजून केलेलं नाहीये. तायडी चिडून म्हणते, नुपूर दारूत होती
नशेत होती की शुद्धीत होती, पण तिने गुन्हा केलाय. तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा तिने माझ्या कानाखाली मारली आहे. सगळ्यांसमोर तिने मला मारलंय. तिने माझा अपमान केलाय. हा अपमान मी कधीच विसरणार नाही. नुपूर असं कसं करू शकते? ती मला कसं मारू शकते? तिने चक्क माझ्या थोबाडीत मारलं असं म्हणून तायडी ही पुन्हा एकदा रडू लागते, आरडाओरडा करू लागते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला हे सहनच होत नाही की चक्क त्या नुपूरने माझ्या थोबाडीत मारली. तायडीचा बाप गप्प उभा असतो. त्याची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. तायडीच्या आईला मात्र आपल्या मुलीचं हे दुःख पाहून खूप वाईट वाटतं. तायडी म्हणते, बाबा, त्या नुपूरने माझ्या थोबाडीत मारली. तिची हिंमत कशी झाली? या सागरिका खानविलकरच्या थोबाडीत मारली. काय इज्जत राहिली माझी आता बाहेर? सगळेजण त्याचबद्दल बोलत असतील ना? सगळ्यांनी पाहिलंय. तायडी पुन्हा एकदा स्वतःच्या गालाला हात लावते आणि रडू लागते. तायडीची आई तिच्या जवळ येते. तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तायडे, विसरून जा. ती नुपूर नशेत होती, दारू प्यायली होती. तायडी खूप चिडते आणि चक्क आईचा, गायत्रीचा गळा दाबते आणि विचारते, तिने माझ्या मुस्काटात मारली. तू पाहिलंस का? तायडीची आई म्हणते, हो. तायडीची आई बापाला विचारते, तुम्ही पाहिलं का? तायडीचा बाप म्हणतो, हो. तायडी ओढून म्हणते, मग तुम्ही दोघांनी पाहिलं तर अख्ख्या जगाने पाहिलं ना? ती नशेत होती नव्हती काही फरक पडत नाही, पण तिने माझ्या थोबाडीत मारली. हे सगळ्या जगाने पाहिलं, अख्ख्या मीडियाने पाहिलं, सगळ्या बिझनेस कम्युनिटीने पाहिलं, सगळ्या स्टाफने पाहिलं की तिने माझ्या थोबाडीत मारली. तिने माझ्या थोबाडीत नाही मारली फक्त, तिने माझा इगो दुखावलाय, इगो. तायडीचा आक्रोश पाहून तायडीचे आईबापसुद्धा खूप घाबरतात. तायडी ही स्वतःला आरशात पाहते आणि म्हणते, याच गालावर मारले नुपूरने मला. आता मला नकोय तिचा स्पर्श, नकोय असं म्हणून तायडी स्वतःचा गाल चोळू लागते. स्वतःचं तोंड चोळत असते. स्वतःचं तोंड पुसण्याचा, तिचा स्पर्श पुसण्याचा प्रयत्न करत असते. तायडीचे आईबाप खूप दुःखी होतात. तायडीचा बाप म्हणतो, तायडे, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतीये? तिने जे केलं ते केलं, पण आता तुला त्रास होतोय. नको त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू. तायडी लिपस्टिक काढते आणि स्वतःच्या ओठांना लिपस्टिक लावून म्हणते, आता मी हे नाही विसरणार बाबा, हे मी नाही विसरणार असं म्हणून ती चक्क आरशावर या लिपस्टिकने नुपूर हे नाव लिहिते आणि म्हणते, जोपर्यंत त्या नुपूरला मी या घरातून पुसून टाकत नाही, मल्हारच्या आयुष्यातून पुसून टाकत नाही, या जगातून पुसून टाकत नाही, तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत असं म्हणून तायडी नुपूरचं हे नाव त्या लिपस्टिकनेच खोडण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यानंतर स्वतःच्या हाताने हे सगळं पुसून टाकते. तिचा हाल लाल लाल होतो. तायडी म्हणते, जोपर्यंत नुपूर संपत नाही तोपर्यंत माझा हा अपमान संपणार नाही. मी हे काहीच विसरणार नाही. आणि मग तायडी तिचा हा लाल झालेला हात चक्क स्वतःच्या तोंडाला लावते आणि स्वतःचं तोंडच रंगवून घेते. तायडीचे आईबाप खूप घाबरतात. तायडीची आई म्हणते, नको गो स्वतःला त्रास करून घेऊ. पण तायडी खूप चिडलेली असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. तायडीची ॲक्टिंग एक नंबर आहे. तायडीला खूप त्रास होत असतो की त्या नुपूरने माझ्या कानाखाली मारली. तायडी स्वतःचं संपूर्ण तोंड लाल करून घेते आणि स्वतःकडेच रागारागाने पाहते. तायडीचे आईबाप रडू लागतात. तायडी म्हणते, नाही, मी आता त्या नुपूरला सोडणार नाहीये असं म्हणून ती संपूर्ण रूममध्ये तोडफोड करत असते, फेकझोक करत असते. तायडीची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते, नको तायडे, स्वतःला त्रास करून घेऊ नको. पण तायडी तिचं काहीच ऐकत नाही आणि तिचा हा आक्रोश सुरूच असतो, रागराग करणं सुरूच असतं. आणि इकडे मल्हार हा नुपूरसाठी लिंबू पाणी घेऊन येतो. नुपूर काहीतरी विचार करत असते. मल्हार तिला म्हणतो, नुपूर, लिंबू पाणी घे, तुझं डोकं दुखत असेल ना? नुपूर स्माईल करते आणि मल्हारकडून हे लिंबू पाणी घेते. मल्हार तिला म्हणतो, तुला काही आठवत नसेल ना पार्टीत काय झालं ते? तर नुपूर म्हणते, हो, मला काही आठवत नाहीये. मी खूप मोठा गोंधळ घातला का? सागरिका मॅमला वाईट वाटलं असेल ना मी त्यांच्याबरोबर? तर मल्हार विचारतो, म्हणजे तुला सगळं आठवतं आहे का? तर नुपूर म्हणते, नाही, मला काही आठवत नाहीये. मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं केलं. तर मल्हार म्हणतो, नुपूर, विसरून जा. तसंही तुला काही आठवत नाहीये. तू जे काही केलं ते नशेत केलं. यात तुझी काहीच चूक नव्हती. त्यामुळे सगळं विसरून जा. आणि मग नुपूर ही मल्हारला म्हणते, पण मल्हार सर, पार्टीत हे सगळं अचानक कसं घडलं? तर मल्हार नुपूरलाच विचारतो, नुपूर, तू नशेत होतीस. तुला पार्टीत कुणी काही खायला किंवा प्यायला दिलं होतं का, ज्यामुळे हे सगळं घडलं?
कारण आपण दोघे तर नॉर्मल गप्पा मारत होतो आणि मग अचानक तू अशी वागायला लागलीस, मला काही कळलंच नाही. असं तुला कोणी काही खायला वगैरे दिलं असेल, त्यामुळेच हे झालं असेल ना. नुपूर मल्हारला काही सांगत नाही, पण त्याच वेळेस नुपूरला आठवतं की जेव्हा तायडी ही वेटरला आणि तिच्या बापाला घेऊन रूममध्ये गेली होती आणि या कोल्ड्रिंकमध्ये ती नशेचं औषध मिक्स करत होती, त्याच वेळेस नुपूरने घराच्या मागच्या खिडकीतून तायडीला पाहिलं होतं. नुपूरला दिसलं होतं की तायडीने तिच्या ज्यूसमध्ये हे नशेचं औषध टाकलंय आणि या वेटरला पैसे देऊन नुपूरला हे कोल्ड्रिंक पाजायचं असं सांगितलं होतं. त्याच वेळेस तायडी म्हणाली होती, आज मी त्या नुपूरच्या अब्रूचे धिंदवडे कसे काढते ना, ते पाहतच राहा. हे सुद्धा नुपूरला आठवतं. मग नुपूरने सगळा प्लॅन कसा तयार केला? जेव्हा मल्हार आणि नुपूर एकमेकांशी बोलत होते, त्याच वेळेस हा वेटर आला आणि त्याने घ्या ना मॅम अशी रिक्वेस्ट करून नुपूरला हा ज्यूसचा ग्लास दिला. पण त्याच वेळेस तेथे एक वेटर येतो, त्यामुळे नुपूर तिचा मोबाईल खाली पाडण्याचं नाटक करते. मल्हार खाली वाकल्यावर नुपूर लगेच हा ज्यूसचा ग्लास बदलते. हे सगळं नुपूरला आठवतं. मल्हार विचारतो, काय झालं नुपूर, कसला विचार करतीये? तर नुपूर सांगते, नाही नाही सर, कसला नाही, मला तर काही आठवतच नाहीये, आठवण्याचा प्रयत्न करतीये. तर मल्हार म्हणतो, जाऊ दे नुपूर, काही आठवू नको. जे काही झालं ते तू नशेत असताना झालं, त्यामुळे त्याचा जास्त विचार करू नकोस. नुपूर म्हणते, हो सर, मी जास्त विचार करणारच नाहीये, माझं डोकं ना खूप जड झालंय, मी जाते आराम करायला. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हारला वाटतं की यात नुपूरची काहीच चूक नाहीये, कुणीतरी तिला जाणून बुजून काहीतरी खाऊ पिऊ घातलंय म्हणून ती अशी वागली. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. नुपूर ही घरातील देवीआईसमोर असते आणि देवीआईला हात जोडून प्रार्थना करते. देवीआई, तुला तर माहितीये मी या घरात का आलीये, माझा नेमका उद्देश काय आहे, मला वेदांच्या अपघाताचं सत्य शोधून काढायचं आहे, त्यासाठी तू माझी मदत कर, अशी प्रार्थना ती देवीआईला करत असते. आणि त्याच वेळेस मल्हार तेथे येतो आणि नुपूरला प्रार्थना करताना पाहून मल्हारसुद्धा हात जोडतो आणि म्हणतो, देवीआई, जे काही नुपूरने मागितलंय ते सगळं नुपूरला दे. आणि तेवढ्यात मल्हार म्हणतो, किती प्रसन्न वाटतंय ना. नुपूर डोळे उघडते आणि विचारते, सर, तुम्ही काय मला शांत प्रार्थना सुद्धा करू देणार नाही का? नेहमी माझ्या मागे 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 करत असतात दिवसभर. तर मल्हार म्हणतो, AC बंद झालाय का? नुपूर विचारते, का? तर मल्हार म्हणतो, ते अचानक टेम्परेचर वाढले ना म्हणून. नुपूर चिडून म्हणते, सर, तुम्ही मला टोमणा मारताय की काय करताय, मला काही कळतच नाहीये. मल्हार म्हणतो, मी का तुला टोमणा मारेल? नुपूर, मला ना तुला कालच्या पार्टीबद्दल काहीतरी विचारायचंय. नुपूर घाबरते आणि म्हणते, कालच्या पार्टीबद्दल मला तर काय आठवतच नाहीये, मग मला विचारून काय फायदा? मल्हार म्हणतो, नाही, तुला नशा होण्याआधीचं मला काहीतरी विचारायचंय. नुपूर विचारते, काय? तर मल्हार म्हणतो, काल तू मला सांगितलं होतंस की मी पार्टीला येणार नाहीये, पण तू त्यानंतर वेळेवर पार्टीला आलीस. फक्त पार्टीला आली नाही तर सगळ्यांसमोर माझ्याशी छान छान वागलीस, गोड गोड वागलीस आणि मग त्यानंतर माझ्याबरोबर डान्ससुद्धा केला. मला हे विचारायचंय, हा सगळा बदल कसा घडला? नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहू लागते की आता याच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. म्हणजे नुपूर नशेत नव्हती, नुपूरला तायडीचा प्लॅन आधीच माहीत होता, त्यामुळे मग नुपूरने तायडीची जिरवण्यासाठी हे सगळं नाटक केलं आणि शेवटी तिच्या थोबाडीत मारून तिने जे काही केलं त्या पापांची शिक्षासुद्धा तिला दिली. पण तायडीला थोबाडीत मारणं म्हणजे वाघिणीच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. नुपूरने हे धाडस तर केलंय, पण तायडीला या सगळ्याचा खूप त्रास झालाय. त्यामुळे तायडी आता आणखीन पेटून उठणार, नुपूरला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. नुपूर आता कशी वाचेल ना, हेच पाहावं लागणार आहे. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, तायडी आणि रेवती मावशी बोलत असतील. रेवती मावशी तायडीला सांगेल, तायडे, तू त्या मुलीला घरात घेऊन खूप मोठी चूक केली आहे आणि काल ती तुझ्याबरोबर कशी वागली तू पाहिलंस ना. आता तिला घराबाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ते आपल्याला आणखीन जड जाईल. तायडी हाच विचार करत असणार आणि मग ती चक्क नुपूरला लॉनमध्ये गाठणार आणि नुपूरच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उचलेल. नुपूर खूप घाबरणार. तायडी म्हणेल, नाही, असं नाही, चार चौघात तू माझा जो अपमान केलाय ना, तो मी असा एकट्यात एकांतात नाही करू शकत. आता तुझ्या पापाची एकच शिक्षा, ती म्हणजे ज्या हाताने माझ्या थोबाडीत मारली ना, त्याच हाताला धरून मी तुला घराबाहेर काढणार. आणि हे लक्षात ठेव, तू जरी नशेत हे सगळं केलं असलं
तरी मी नशेत नसताना तुला घराबाहेर काढणार आणि मग नुपूर फोडणार सगळ्यात मोठा बॉम्ब. नुपूर ही तायडीला सांगेल, मॅम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी नशेत असताना तुमच्या थोबाडीत नाही मारली, मी पूर्ण शुद्धीत होते. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसणार. नुपूर तायडीला सांगेल, तुम्ही जेव्हा त्या वेटरला पैसे देत होता, माझ्या ड्रिंकमध्ये ते औषध मिसळत होता ना, तेव्हाच मी तुम्हाला पाहिलं आणि मला हवं असतं तर मी मल्हार सरांना आधीच सगळं सांगितलं असतं, पण मी ते नाही सांगितलं कारण मला तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. मला वेदांच्या मृत्यूचं सत्य शोधून काढायचं आहे. संजना मल्हार सरांना का सोडून गेली ते सत्य शोधून काढायचं आहे. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.